टाइम्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश। महापालिकेमध्ये यश मिळवणाऱ्या भाजपची दमछाक। विजयानंतर अजित पवारांच्या आठवणींनी आमदार सुनील शेळके भावुक। सोलापूरमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय। जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्व 12 जागांवर भाजपचं वर्चस्व। एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी महाआघाडीचा दारुण पराभव। तळ कोकणात राणे ब्रँडचीच हवा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीनं बहुमत गाठलं। भाजपचे 21 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी। साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का। निवडणुकीत भाऊ अंकुश गोरे आणि वहिनी भारती गोरे पराभूत। संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एका मतानं विजयी। शिवसेना उमेदवाराचा केला पराभव। शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल। श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती। सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित। वांद्रेमध्ये पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी। हजारो लिटर पाण्याची नासाडी, वाहतुकीला अडथळा। जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल येत आहेत आणि आत्तापर्यंतच्या निकालांमध्ये सध्या राज्यभरात महायुतीनं बाजी मारलेली आहे आणि सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या जागा भाजपने जिंकल्याचं दिसतंय। देवगड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले विजयी झालेले आहेत। या क्षणीचे अपडेट समोर येत आहेत ते बघतोय। आकांक्षा चौगुले उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या दावेदार आहेत। दोडामार्ग पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे आणि सर्वच्या सर्व जागांवर महायुतीनं विजय मिळवलाय। तर सोलापूरमध्ये आमदार दिलीप मानेंचे पुत्र विजयी झालेले आहेत। माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे। माढ्यामध्ये एकूण 7 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 6 जागा आणि शिवसेनेला 1 जागा मिळालेली आहे। तर साताऱ्यामध्ये मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का बसलाय। जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव झालेला आहे माण तालुक्यामध्ये। तर रायगडमध्ये एकेकाळी सत्ता गाजवणारा पक्ष पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। रायगडमध्ये शेकापच्या वाट्याला अजून एकही जागा आलेली नाही। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या। सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं दिसतं। तर देवगड पंचायत समितीवर भाजपनं वर्चस्व मिळवलंय। 8 पैकी 7 जागांवर भाजपनं बाजी मारली आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले विजयी झाल्या। तर या निकालानंतर आलेल्या काही राजकीय प्रतिक्रिया बघूया। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनतासुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। संपूर्ण निकाल यायचे आहेत, आल्यावर आपण त्यावर भाष्य करू। पण जी माहिती माझ्याकडे आहे, ज्या प्रचारात सहभागी आम्ही झालो यात महायुती नक्की जिंकेल। मनामध्ये मात्र दुःख जरूर आहे की आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आता आपल्याबरोबर नाही आहेत। या दुःखी वातावरणामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे महायुतीचा विजय नक्की होईल। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे।
हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम कार्य आणि मेहनत ह्याचा हा विजय आहे। कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। हा आमच्या कार्यकर्त्यांचा विजय, राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आहे आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो। तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। तर पुण्याचं चित्र बघा, एकूण 73 जागा आहेत पुण्यामध्ये, त्यापैकी भाजपने 8 जागांवर विजय मिळवलेला आहे, शिवसेनेने 5 जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी सर्वाधिक 43 जागा, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना 7 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे आणि इतर आणि अपक्षांना मात्र अजूनही भोपळा फोडता आलेला नाही। यानंतर साताऱ्याचं चित्र बघूया, भाजप 32, शिवसेना 10, राष्ट्रवादी काँग्रेस 18, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, तर इतरही 0, एकूण 65 जागा। महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाल्याचं दिसतंय। भाजपनं 32 जागा मिळवत पहिला नंबर मिळवलेला आहे साताऱ्यामध्ये, तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस 18 जागांसह, काँग्रेसला 0 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 0 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही अजून खातं उघडता आलेलं नाही। तर सोलापूरमध्ये भाजपनं पूर्णतः क्लीन स्वीप केल्याचं चित्र आहे, एकूण 68 जागा आहेत, त्यापैकी 39 ठिकाणी भाजपनं बाजी मारली आहे, 6 ठिकाणी शिवसेना, 10 ठिकाणी राष्ट्रवादी, 1 ठिकाणी काँग्रेस, तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजून एकही जागा जिंकता आलेली नाही, तर 2 अपक्ष उमेदवार इथून निवडून आले। आणि हे चित्र आहे कोल्हापूरचं, एकूण 68 जागा आहेत, त्यापैकी 11 ठिकाणी भाजप, 11 ठिकाणी शिवसेना, 10 ठिकाणी राष्ट्रवादी, 13 ठिकाणी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर 5। त्यामुळे काँग्रेस आत्तापर्यंतच्या निकालामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे, मात्र महायुतीच्या 3 पक्षांनी मिळून या ठिकाणी आघाडी घेतली। आणि आता संपूर्ण राज्याचं चित्र आपण बघितलं तर एकूण 731 ठिकाणचे जे कल दिसत आहेत त्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय 208 जागांसह, शिवसेनेनं जिंकल्यात 120 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 126 जागा मिळाल्यात, काँग्रेसला 46, शरद पवारांची राष्ट्रवादी 19, ठाकरेंची शिवसेना 38 आणि इतर 31। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे सांगोल्याहून। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झालेल्या आहेत आणि सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं दिसलं। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाईंचा विजय झाला आणि त्यानंतर या विजयाचा जल्लोष करत असताना शहाजी बापूंना आपले अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपल्या अश्रूंना त्यांनी वाट मोकळी करून दिली। तर रत्नागिरीतला निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, बघूया।
माझ्यासोबत आता उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. सर, हा एक वेगळा म्हणजे रिक्षा चालक आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं तर तुमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील रिक्षा चालक होते आणि आता जे उमेदवार निवडून आलेले आहेत सुयश आंबेकर म्हणून, ते देखील रिक्षा चालक आहेत. नेमका विचार काय होता की यांना उमेदवारी का देऊन? दुसरी गोष्ट म्हणजे स्वीय सहाय्यक देखील. नाही, याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वीय सहाय्यक म्हणून ही काही उमेदवारी लादलेली नाही. जेव्हा मी पंचायत समितीचा आढावा घेतला तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नेताजीला उमेदवारी दिली पाहिजे. तरी देखील मी शेवटच्या क्षणापर्यंत नेताजीला उमेदवारी दिलेली नव्हती. मी प्रचंड विचार करत होतो आणि असाच एका माझ्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला रात्री 3 वाजता की नेताजीला तिकीट देणं गरजेचं आहे, कारण तिथं एक मोठी व्यक्ती जी जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात असलेल्या आविर्भावामध्ये कायम वापरायची अशी उभी राहणार होती. त्याच्यामुळं नंदा मुरकर तिथं निवडून आलेत. त्यांच्यावर नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. तो PA म्हणून नक्कीच माझ्याबरोबर 15-20 वर्ष काम करतो आहे, पण त्यानं स्वतः देखील तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि विशेषतः पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आहे. तसंच सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं. आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे. एक रिक्षा चालक आणि दुसरे स्वीय सहाय्यक हे 2 वेगळे म्हणजे उमेदवार आपण म्हणू की जे वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आले ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुकीचं आम्ही असं म्हणू शकतो हे एक प्रकारे वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे. अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. यानंतर आता लातूरचं चित्र बघा. आत्तापर्यंत जे निकाल समोर आले त्यानुसार एकूण 59 जागा आहेत लातूरमध्ये. भाजपने 17 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. शिवसेनेने 1 जागा जिंकली आहे. राष्ट्रवादीने 10 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेसने 18 जागा जिंकलेल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना 1 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 जागा आणि अपक्ष 3. यानंतर परभणीचं चित्र काय आपण बघूया. परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 जागा आहेत आणि इथंही भाजपनं पहिला नंबर पटकावलेला आहे 17 जागांसह. शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 6, काँग्रेस 4, उद्धव ठाकरेंची शिवसेना 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, अपक्ष 0. सांगली जिल्हा परिषदेत काय चित्र आहे बघा. भाजप 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 8 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 16 जागा, तर इतर 1. एकूण 61 जागांची सांगली जिल्हा परिषदेतली ही स्थिती आहे. यानंतर कोकणात काय चित्र आहे आपण बघूया. रत्नागिरी जिल्हा परिषदेवरचे निकाल कसे लागलेत बघा. एकूण 56 जागा आहेत. यामध्ये भाजपला 1 जागा, शिवसेनेला 22 जागा मिळालेल्या आहेत. सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी 2, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर 2. तर मंगळवेढा जिल्हा परिषदेच्या सर्व 4 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. मंगळवेढा पंचायत समितीच्या 8 पैकी 7 जागांवर भाजप विजयी ठरलेला आहे. भाजप आमदार समाधान आवताडेंनी पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. तर मंगळवेढा पंचायत समितीच्या 8 पैकी 7 जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे आणि समाधान आवताडे यांची ताकद या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली होती. तर जिल्हा परिषदेच्याही सर्व 4 जागांवर भाजप विजयी झाली. यानंतर कोकणातली दुसरी महत्त्वाची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद. तिथे काय चित्र आहे बघा. एकूण 50 जागा आहेत. यापैकी भाजपने सर्वाधिक 21 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने 8, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर आणि अपक्ष 5 निवडून आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 63 जागा आहेत.
यामध्ये भाजपनं 23 जागा जिंकल्यात, शिवसेनेनं 19, राष्ट्रवादीनं 12, काँग्रेस 1, ठाकरेंची शिवसेना 8, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि इतर 7. तर रायगडमधलं चित्र बघा. रायगडमध्ये 11 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, 14 शिवसेनेनी, 16 जागा राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत. 1 काँग्रेस, 5 ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, अपक्ष 0. तर धाराशिवमध्ये एकूण 55 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं 10 ठिकाणी विजय मिळवलाय, शिवसेनेनं 12 ठिकाणी विजय मिळवलाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा निवडून आल्यात, काँग्रेसच्याही 4 जागा निवडून आलेल्या आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एकही जागा निवडून आलेली नाही आणि 4 अपक्षांनी इथे विजय मिळवला. तर सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झालेल्या आहेत आणि या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाले. सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाईंनी विजय मिळवलेला आहे. तरी स्वबळाच्या एवढे जागा त्यांनी जिंकली. भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येतं. या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं, मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल, चित्र तर वेगळं दिसायला लागलं. आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य, त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय, यावर तुम्हीच ठरवा, मी ठरवण्यापेक्षा. उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार 6,000 मताने विजयी होत आहेत आमच्या घरातल्या. यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात येईल. त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललेली दिसते बऱ्याच ठिकाणी. आता खरं तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांचीच, राष्ट्रवादी ही अजितदादा म्हणजे आता सुनेत्रा बहिणीची, यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले. चंद्रपूर महापालिकेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे हे वडेट्टीवारांच्या घरी पोहोचले. महापौर पदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाची बैठक होतीये. काँग्रेस नेते सुनील केदार हे वडेट्टीवारांच्या घरी उपस्थित आहेत. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिरे आहेत. संदीपजी, तुम्ही विजय वडेट्टीवार यांच्या घरी पोहोचले आहात. चंद्रपूरचा तिढा सुटला आहे असं म्हणायचा का? ते आता काँग्रेसला सोडवायचं आहे. मी तर डे वनपासून बॉल हा काँग्रेसचा कोटा टाकलेला आहे. माझी तर इच्छा आहे काँग्रेसचं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला सोबत घेऊन त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी आमची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आमची भूमिका त्यांना मी सांगितली होती. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनीलभाऊ केदार आणि विजू वडेट्टीवार इथे आहे आणि मला बोलवणं आलं. त्या चर्चेसाठी आम्हाला आहे ना आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांना भेटासाठी आम्ही आलो. पण काही दिवसापूर्वी आणि कालपर्यंत असं माहीत पडत होता की तुमची भाजपसोबत चर्चा सुरू आहे आणि सव्वा वर्षाचा महापौर पदाचा फॉर्म्युला आहे. फक्त 1.25 वर्ष पहिले कुणाचे याच्याबद्दल तिढा आहे. त्यामुळे कालपर्यंत चित्र होता की तुम्ही भाजपसोबत जात आहात. आज चित्र पालटलं आहे. चर्चा राजकारणामध्ये सुरू असली पाहिजेत आणि आमची भूमिका जे आहे आमचा महापौर झाला पाहिजे व त्यासाठी आम्ही भूमिका आताही आग्रही आहोत. उद्या कोणाचा महापौर होणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी या गटाचा महापौर होणार. तुम्हाला समर्थन कोणाचं राहील?
ते तुम्हाला उद्या कळणारच. तर संदीप गिरे जे आहे ते विजय वडेट्टीवार यांच्या घरी पोहोचले आहे आणि महत्त्वाची घडामोड जी आहे ती नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या घरी होत आहे. थोड्या वेळपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार या ठिकाणी पोहोचले होते आणि आता जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे आहेत संदीप गिरे ते पोहोचले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची चर्चा काँग्रेससोबत सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी आम्हाला चर्चेसाठी या ठिकाणी बोलवलं आहे. उद्या महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल असा सूचक वक्तव्य ते करतात. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश. महापालिकेमध्ये यश मिळवणाऱ्या भाजपची दमछाक. विजयानंतर अजित पवारांच्या आठवणींनी आमदार सुनील शेळके भावूक. सोलापूरमध्ये भाजपाचा अभूतपूर्व विजय. जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्व 12 जागांवर भाजपचं वर्चस्व. एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी महाआघाडीचा दारुण पराभव. तळ कोकणात राणे ब्रँडचीच हवा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीनं बहुमत गाठलं. भाजपचे 21 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी. साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का. निवडणुकीत भाऊ अंकुश गोरे आणि वहिनी भारती गोरे पराभूत. संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एका मतानं विजयी. शिवसेना उमेदवाराचा केला पराभव. शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल. श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती. सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित. वांद्र्यामध्ये पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी. हजारो लिटर पाण्याची नासाडी. वाहतुकीला अडथळा. त्या रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना सध्या तपासणीसाठी आणण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांची जी प्रकृती आहे, अर्थातच जर आपण बघितलं तर खोकला होता, श्वसनाचा त्रास होत होता पवारांना आणि त्यासाठी रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना या संदर्भातली माहिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता डॉक्टरांची टीम या ठिकाणी सज्ज आहे. जर आपण बघितलं तर बेड असेल, व्हीलचेअर असतील, हे सगळं घेऊन या ठिकाणी डॉक्टरांची टीम आणि ग्राउंडचा स्टाफ आहे तो संपूर्ण या ठिकाणी सज्ज आहेत आणि डॉक्टर जे आहेत रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख ते या ठिकाणी शरद पवारांना आणि त्यांची टीम या ठिकाणी उपचार देतील. जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे आणि त्या सदानंद सुळे देखील या ठिकाणी स्वतः शरद पवारांसोबत आहेत आणि शरद पवार या गाडीमध्ये आहेत. तातडीने बारामतीहून त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर मागील 5 ते 7 दिवस झालेले आहेत सातत्याने त्या ठिकाणी बारामतीमध्ये शरद पवार ज्या पद्धतीने बाहेर पडत होते, स्ट्रेस त्यांना होतं आणि त्यामुळेच त्यांना श्वसनाचा त्रास आणि ब्रीदिंगचा आणि त्याचबरोबर खोकला या ठिकाणी आहे आणि त्याचाच उपचार घेण्यासाठी त्यांना सकाळी डॉक्टरची टीम गोविंदबाग या ठिकाणी देखील गेली होती आणि त्यानंतर तात्काळ त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर बारामतीहून थेट शरद पवार या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी आहेत. गाडीतून ते आता या ठिकाणी बाहेर काढलं जातं आणि वर त्यांना लवकरच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुण्यातील रुबी हॉल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना उपचार दिले जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत. डॉक्टरांची टीम जसं म्हणतोय मी जवळपास 8 ते 10 डॉक्टरांची टीम या ठिकाणी पूर्ण सज्ज आहे, तयार आहे. ग्राउंड स्टाफ देखील आहे पूर्ण
व्हीलचेअर पासून बेड्स असतील, तातडीने वर इमर्जन्सीमधून नेण्यासाठी सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आता शरद पवार हे आपण बघतोय गाडीतून त्यांना बाहेर तर याच हॉस्पिटलला शरद पवार उपचारासाठी येतात, चेकअपसाठी येतात. डॉक्टर जे ग्रँड आहेत या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख, त्यांच्याकडून ते उपचार घेत असतात आणि त्यांनाच सकाळी सर्वात पहिले फोन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले की शरद पवारांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या, त्यांना कदाचित जर वेळ पडली तर ऍडमिट सुद्धा करावं लागू शकतं. अशा पद्धतीने सगळे डॉक्टरांनी हा. सांगितलं की पहिलं आपण इथं चेक करू, बोला आवाज येतोय. गरज वाटली तर लगेच उपचार घेऊन त्यांना सोडले जाऊ शकेल. पण आता थोड्याच वेळात स्वतः ग्रँड डॉक्टर आलेले, त्यांना काय पण आहे. तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत. रुबी हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत. बारामतीहून शरद पवारांना तातडीनं रुबी हॉलमध्ये आणण्यात आलेलं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे आणि त्यामुळे रेग्युलर तपासणीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे असं देखील कळतं आहे. आत्ताच आपले प्रतिनिधी माहिती देत होते, त्यानुसार बारामतीमध्ये सुद्धा त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्यासोबत इथे आलेले आहेत आणि आपल्या कारमधून उतरून आता शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना घेऊन या रुग्णालयाची टीम सध्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आहे. मिकी घाई आपल्यासोबत आहे. मिकी, थेट दृश्य आपण बघतो आहोत. शरद पवारांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. काय नेमकं घडतंय आणि डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबत नेमकी काय माहिती मिळते? ज्या पद्धतीने आपण थेट डॉक्टर ग्रँड, जे डॉक्टर शरद पवारांना सातत्याने ट्रीटमेंट देतात, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सकाळी जेव्हा डॉक्टरांची टीम त्यांना चेकअप करण्यासाठी गोविंद बाग या ठिकाणी दाखल झाली होती, तेव्हा शरद पवार हे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, खोकला त्यांना मोठ्या प्रमाणात आहेत. गेले 8 ते 10 दिवस ते सातत्याने ज्या पद्धतीने काम करतायत, बाहेर फिरतायत, त्यामुळे त्यांना स्ट्रेस झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात यावं, त्यांना चेकअप करायचे आहेत आणि त्यामुळं तातडीने शरद पवारांना बारामतीहून थेट पुण्यातील रुबी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. तात्काळ या ठिकाणी जे डॉक्टरांची टीम आहे ती देखील पूर्ण तैनात करण्यात आली, सज्ज करण्यात आलेली आहे. जवळपास 8 डॉक्टरांची टीम आहे ती पूर्ण सज्ज करण्यात आलेली आहे शरद पवारांच्या उपचारासाठी. एवढंच काय तर पूर्ण ग्राउंड स्टाफ देखील आता जसं शरद पवारांचा ताफा आतमध्ये दाखल झाला तेव्हा जर आपण बघितलं तर तात्काळ त्यांना बेड, जे इमर्जन्सी बेड असतं, त्याचबरोबर व्हीलचेअर, हे सगळे या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. पूर्ण ग्राउंड स्टाफ या ठिकाणी सज्ज आहे रुबी हॉस्पिटलमध्ये आणि आत्ताच त्यांना आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि तात्काळ वरच्या 4थ्या मजल्यावर त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांना उपचार दिले जातील. स्वतः डॉक्टर ग्रँड असतील, इतर जे सिनियर डॉक्टर आहेत ते सगळेजण या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर आता आपण बघितलं तर ती गाडी आतमध्ये आपण बघतो, याच गाडीतून शरद पवार या ठिकाणी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. जसं आपण सांगतोय की डॉक्टर ग्रँड यांनी सांगितलेलं आहे की त्यांना ब्रीथिंगचा त्रास होतोय आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांना खोकला देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते इथं दाखल झालेले आहेत. शरद पवारांच्या सोबत जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे, त्यांची मुलगी, आणि त्याचबरोबर सदानंद सुळे देखील शरद पवारांसोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आहे आणि डॉक्टरची पूर्ण टीम त्यांना घेऊन आता वरच्या जिथं त्यांना कदाचित चेक केलं जाईल आणि वेळ पडली तर त्यांना ऍडमिट देखील केलं जाणार आहे, अशी देखील या ठिकाणी माहिती आहे. मात्र सगळं उपचार या ठिकाणी घेण्यासाठी शरद पवार पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघतोय की डॉक्टर काही वेळातच स्पष्ट करतील की नक्की त्यांना काय त्रास आहे. मात्र तत्पूर्वी बघितलं तर बारामतीहून थेट शरद पवार उपचार घेण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की गेले काही दिवस ज्या पद्धतीने शरद पवारांचं वय आहे ते बाहेर फिरतायत, त्यांना स्ट्रेस आहे, त्यांना त्रास देखील होत होता. मात्र त्यांनी काही काळ अंगावर देखील काढलेला आहे. त्या आता जेव्हा सकाळी डॉक्टरांची टीम त्यांना तपासण्यासाठी रुबी हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या घरी गोविंद बाग या ठिकाणी बारामती गेली होती, तर त्यांनी तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावा यासाठी सांगण्यात आलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर त्यांचे जवळचे मित्र विठ्ठल शेठ मनियार जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
शरद पवारांचे जवळचे मित्र जे नेहमी शरद पवारांसोबत असतात, ते कुठेही असतील तरी अगदी कौटुंबिक संबंध आहेत ते देखील पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. शरद पवारांची तब्येत काहीशी बिघडलेली आहे आणि त्यामुळं जे त्यांचे जवळचे आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मात्र जसं मी सांगत होतो की डॉक्टर ग्रँट जे सातत्याने शरद पवारांना उपचार देत असतात, बरेचदा या अगोदर देखील शरद पवार पुण्यातील याच रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते उपचारासाठी आणि त्यांचीच टीम गोविंद बागेमध्ये सुद्धा आज सकाळी चेकअप करण्यासाठी गेलेली होती आणि तात्काळ त्यांनी सांगितलं की शरद पवारांना काही टेस्ट करावे लागतील आणि त्यांचं चेकअप देखील करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच शरद पवारांना पुण्यातील या रुबी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना स्वतः डॉक्टर ग्रँड असतील, इतर जे 8 डॉक्टरांची टीम आहे, पूर्ण ते सज्ज आहेत. सगळी तयारी या ठिकाणी अगोदरच करून ठेवण्यात आलेली होती. स्थानिक पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली होती आणि आता जर आपण बघितलं तर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पूर्ण ग्राउंडचा सज्ज होतं. येताच एक एमर्जन्सी बेड खाली आणण्यात आलेलं होतं. त्या बेडवर साहेबांना, शरद पवारांना त्या ठिकाणी झोपून आणि आतमध्ये त्यांना त्रास होत होता. तात्काळ त्यांना उपचारासाठी 4थ्या मजल्यावर जिथं त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि काही वेळात डॉक्टर बुलेटिन देखील सांगतील काय नक्की उपचार शरद पवारांना दिले जात आहेत. मात्र गेले काही दिवस शरद पवार ज्या पद्धतीने स्ट्रेसमध्ये होते, अजित पवार याचे अचानक निधन झालं आणि सातत्याने शरद पवार आराम करत नव्हते आणि त्यामुळेच त्यांना खोकला, ज्या पद्धतीने वातावरणामध्ये बदल आहे आणि त्याचबरोबर स्ट्रेस, त्यामुळंच शरद पवारांना श्वास घेण्यासाठी, ब्रिदिंगसाठी देखील त्रास होतोय आणि त्याचंच गांभीर्य पाहत डॉक्टरांनी या ठिकाणी तात्काळ त्यांना येण्यासाठी सांगितलं आणि आता रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार केले जात आहेत. चेकिंग त्यांची होतीये आणि नक्की त्यांना काय त्रास आहे हे स्पष्ट होईलच. मात्र आता तरी उपचार घेण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत. धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल. तर थोड्याच वेळामध्ये डॉक्टर नेमकं काय रिपोर्ट करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यावर एबीपी माझंचं लक्ष राहील. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे शरद पवार सध्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार हे अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये काही सवाल उपस्थित करण्याची शक्यता आहे. उद्या सायंकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर 12 तारखेला विलिनीकरणाच्या अनुषंगानं खुलासे करणारी पत्रकार परिषद देखील रोहित पवार घेणार आहेत. पुढची बातमी. भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव गुहागरमधील आसगोली गटातून विजयी झालेले आहेत. रामदास कदम यांचे बंधू अरुण कदम हे खेडमधून विजयी झालेले आहेत. तर सुनील तटकरे यांचा मेहुणा अजय बिरवटकर हे देखील खेडमधून विजयी झाले आहेत. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम या सावर्डेमधून विजयी झालेले आहेत. तर कोकणातील नेत्यांच्या नात्या गोत्यातले हे विजय. तर कशा प्रकारे नेत्यांच्या कुटुंबातील मंडळी विजयी झालेली आहेत त्यातले हे काही महत्त्वाचे अपडेट आपण बघतो आहोत. आणि यानंतर आता आपण बघूया पुण्यामध्ये आता पुन्हा काय परिस्थिती निर्माण झाली आहे. 73 जागा आहेत. यामध्ये भाजप 8 ठिकाणी विजयी झालेली आहे. शिवसेनेला 5 ठिकाणी विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष 43 जागांसह. काँग्रेसला इथे भोपाळही फोडता आलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं 7 जागा जिंकलेल्या आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे आणि एकही अपक्ष इथून निवडून आलेला नाही. यानंतर साताऱ्याचं चित्र बघा. एकूण 65 जागा आहेत. त्यापैकी भाजप 32 जागा, शिवसेनेला 10 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 0, ठाकरेंची शिवसेना 0, राष्ट्रवादी शरद पवार 0,
आणि इतर 0. यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेची स्थिती बघा. एकूण 68 जागा आहेत, त्यापैकी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला 39 जागांसह. 6 ठिकाणी शिवसेनेला विजय मिळालाय, 10 ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत, काँग्रेस एका ठिकाणी विजयी ठरलाय. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही, तर 2 अपक्षांनी इथं विजय मिळवला. तर सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे चरणराज चौरे विजयी झालेले आहेत. पेनूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा हे महत्त्वाचे अपडेट. टाकळी सिकंदर पंचायत समिती गणातून भाजपच्या अमेरिका कापसे विजयी झालेले आहेत. त्यामुळे सोलापूरमधले हे काही महत्त्वाचे अपडेट्स. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर गटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चरणराज चौरे यांनी विजय मिळवलेला आहे. तर पेनूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या संगीता वसेकर, टाकळी सिकंदर पंचायत समिती गणातून भाजपच्या अमेरिका कापसे या विजयी झालेल्या आहेत. आणि आता कोल्हापूरमध्ये काय चित्र निर्माण झालंय आपण बघूया. कोल्हापूरचे आतापर्यंत जे समोर निकाल आलेले आहेत त्यानुसार एकूण 68 जागा आहेत. भाजप 11, शिवसेना 11, राष्ट्रवादी 10, काँग्रेस 13, ठाकरे सेना 2, राष्ट्रवादी शरद पवार 0 आणि इतर 5. तर एकूण जिल्हा परिषद सदस्य आहेत 731, त्यापैकी सर्वाधिक विजय भाजपच्या पारड्यात पडलेले आहेत. 212 ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. त्यानंतर शिवसेनेने 127, 2 नंबरचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस 134 जागांसह. काँग्रेसला 43 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 23, तर ठाकरेंची शिवसेना 34 आणि एकूण 33 अपक्ष आणि इतर असे विजयी झालेले आहेत. यानंतर मराठवाड्यातली एक लक्षवेधी जिल्हा परिषद लातूरमध्ये काय चित्र आहे आपण बघूया. एकूण 59 जागा आहेत. भाजपनं 17 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 3. परभणीतलं चित्र काय आपण बघा. एकूण 54 जागा आहेत. 17 भाजप, 3 शिवसेना, 6 राष्ट्रवादी, 4 काँग्रेस, 2 ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादीला 0 जागा आणि अपक्ष 0. यानंतर जिंतूरमधून एक महत्त्वाची अपडेट. जिंतूर तालुक्यातील 10 पैकी 6 जिल्हा परिषदेमध्ये भाजप विजयी झालाय. जिंतूरमध्ये 4 जिल्हा परिषदांच्या जागा आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालंय. त्यामुळे जिंतूरमध्ये महायुतीने पूर्ण क्लीन स्वीप केल्याचं चित्र आहे. 10 पैकी 6 ठिकाणी भाजप विजयी, तर 4 जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळालंय. यानंतर आपण बघूया सांगलीमध्ये काय झालंय. भाजपला 17 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेनेला 5 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी 5 जागा, काँग्रेसला 8 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 16 जागा आणि इतर 1. तर रत्नागिरीमध्ये काय चित्र आहे बघूया. एकूण 56 जागांपैकी
भाजप 1, शिवसेना 22, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर 2. यानंतर दक्षिण सोलापूरमधून एक महत्त्वाची अपडेट येते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या सोनाली कडते आघाडीवर आहेत. मंद्रुप पंचायत समितीवर भाजपचे मळसिद्ध मुगळे आणि कंदलगाव पंचायत समितीमध्ये भाजपच्या प्रियांका आसबे सध्या आघाडीवर आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गणित काय आहे, कसे निकाल आतापर्यंत समोर आलेत बघा. एकूण 50 जागा आहेत. भाजप 21, शिवसेना 8, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 0, उद्धव ठाकरेंची शिवसेना 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर 5. रायगडचं चित्र. एकूण जागा 59, भाजप 11, शिवसेना 14, राष्ट्रवादी 16, काँग्रेस 1, ठाकरेंची शिवसेना 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, इतर 0. यानंतर लातूरची महत्त्वाची अपडेट. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सूरज पाटील शिरूर ताजबंद पंचायत समिती गणातून विजयी झाले. माजी आमदार सुधाकर शृंगारे यांची कन्या सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झालाय. माजी आमदार दिनकर माने यांच्या चुलत सुनबाईंचा देखील यामध्ये पराभव झाला. तर निवडणुकांचे हे अपडेट असे सुरू राहतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण थेट जाणार आहोत सह्याद्री गेस्ट हाऊसला. नरेंद्र जाधव चाहूंगा क्योंकि मैं कुलपति रहा हूँ और कुलपति पेपर फोड़ा नहीं करते. थैंक यू ऑलराइट. ओ सांगितलं ना. हो 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 हो. नाही, त्रिभाषा सूत्राला कुठेही विरोध पाहायला मिळाला नाही. कारण त्रिभाषा सूत्र बऱ्याच लोकांचा या बाबतीत गोंधळ आहे. हे पहा, महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र 2001 पासून लागू करण्यात आलेलं आहे. ते नवीन नाही. महाराष्ट्राला त्रिभाषा सूत्र नवीन नाही. मात्र त्याचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न झाला. पूर्वी 2001 पासून आजपर्यंत मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य आहेत आणि हिंदी 5वी पासून शिकवलं जावं अशी सध्याची स्थिती आहे. याच्यामध्ये बदल सुचवण्यात आला आणि त्याची वाईट प्रतिक्रिया झाली आणि आम्हाला सगळ्या ठिकाणी जी प्रतिक्रिया मिळाली ती हिंदी पहिलीपासून सुरू करावं याला कोणाचाही सपोर्ट नव्हता. मॅक्सिमम लोकांनी सांगितलं की 5वी पासून किंवा 6वी पासून हिंदी अनिवार्य झालं पाहिजे. ओके, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.